नमस्कार, माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। मी आज बनवणार आहे मटर पनीर। त्यामध्ये मसाल्यात थोडेसे बदल केलेले आहे। मी खडे मसाले कोणतेही घातलेले नाही आहे, त्याऐवजी मी काजू आणि बदाम घातलेला आहे थोडंसं। आणि मग पनीर छान तळून घेतलेलं आहे। पण पनीर माझे जास्ती तळल्यामुळे मग मी यासाठी एक उपायही केलेला आहे। तळलेले पनीर हे थंड पाण्यामध्ये, थंड म्हणजे फ्रीजचं पाणी नाही, नॉर्मल पाण्यामध्ये घातलं आणि थोडेसे झाकून ठेवले। थोडेसे म्हणजे मसाला तेलात फ्राय होतपर्यंत तमालपत्र घातलं, तयार केलेले वाटण घातलं, छान ते तेलामध्ये फ्राय होऊ दिलं। मग त्यामध्ये टोमॅटो प्युरी घातली, थोडेसे पाणी घातले, चवीनुसार तिखट, मीठ आणि हळद घातलं। मसाले छान भाजलेले आहे। त्यामध्ये आता हिरवे वाटाणे घातले, मग पनीर पाण्यातून काढले। हे बघा, असे छान स्मूथ झालेले आहेत। कडक झाले होते, मग ते मी पाण्यात घातल्यामुळे छान असे नरम झालेले आहे। भाजीमध्ये आपण शिजवल्यावर ते झाले असते, पण एवढे नरम नसते झाले, ते आणखी वातळ झाले असते, म्हणून मग पाण्यात घातलं, ते थोडेसे छान नरम झाले। थोडेसे पाणी, कसुरी मेथी आणि सब्जी मसाला घातला। मसाल्यामध्ये आले, लसूण, कांदा, काजू, बदाम, जिरे, धने घातले आणि मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कोथिंबीर घातली आणि हो, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू।